खासदार अरविंद सावंत यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या समाज मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे। भायखळ्यात हे समाज मंदिर उभारण्यात आलं, त्याचं आज उद्घाटन होतं, मात्र उद्घाटनाआधीच काल त्याची तोडफोड झाल्याचं उघड झालंय। कुलूप तोडून आत नुकसान करण्यात आलं, तसंच काचाही फोडलाय। शिवसेना ठाकरे गट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी वेदांत नेब आता आपल्या सोबत आहेत। वेदांत, हे तोडफोड करण्यामागचा नेमका हेतू आणि तोडफोड करणारे नेमके कोण आहे याबद्दल काय कळतंय? सौरभची माहिती मिळते, यामध्ये खासदार अरविंद सावंत यांच्या खासदार निधीतून हे समाज मंदिराचं काम करण्यात आलं होतं आणि हे समाज मंदिर उभारल्यानंतर आज त्याचं उद्घाटन होतं आणि उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच या समाज मंदिराचं लॉक तोडण्यात आलं। मध्ये आपण बघितलं तर फोटोमध्ये नुकसान मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे, काचा फोडण्यात आलेले आहेत आणि हे काम का केलं, ही तोडफोड का केली, हे कोण होते हे अद्याप कळू शकले नाही। मात्र अज्ञातांनी हे काम केलेलं आहे आणि रात्रीतनं हे काम केलं असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिली। त्यासोबतच खासदारांशी सुद्धा आपलं बोलणं झालं। त्यांचं म्हणणं होतं की उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच अशा प्रकारे ही तोडफोड करण्यात आली। आता या विरोधात शिवसेना ठाकरे गट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे आणि या अज्ञातांचा शोध पोलीस घेतील। ठीक आहे वेदांत, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।